पुण्यातील लक्ष्मी रोडवरील माझा खरेदीचा पहिला अनुभव। मला काही कपडे खरेदी करायचे होते आणि माझ्या मैत्रिणीने मला लक्ष्मी रोडवरील एका फेमस दुकानाचं नाव सांगितलं। मी लक्ष्मी रोडवरती जाऊन ते दुकान शोधू लागले। बराच वेळ मी सगळीकडे ते दुकान शोधत होते, पण मला काही ते दुकान सापडत नव्हतं। शेवटी कंटाळून मी तिथे फुटपाथवर एक विक्रेता बसला होता, त्याला विचारलं त्या दुकानाचा पत्ता कुठे आहे म्हणून। तर त्यांनी मला अगदी सहज हे काय समोर तर आहे म्हणून हात करून दाखवलं। आणि जेव्हा मी त्या दुकानाकडे पाहिलं तेव्हा मला माझी कुठे गफलत झाली हे लक्षात आले। तर त्या दुकानाच्या नावामधील जे बोर्डवरती जी एक दोन अक्षरं होती, तर ती एक दोन अक्षरच गायब होती। आणि त्याच्यामुळे मला ते नावच, कारण मी दुकान तर नावाने शोधत होते ना, तर मला ते दुकानाचं नावच समजत नव्हतं। लक्षात ठेवा, आपल्या ब्रँडची जाहिरात ही फार छोट्या छोट्या गोष्टीवरून होत असते आणि कस्टमरचं त्यामुळे कन्फ्युजन पण होऊ शकतं। तुमच्या ब्रँडचं तुम्ही मोठा छान बोर्ड करताय, पण त्या ब्रँडमधले जर काही अक्षर गायब असली तर तुमच्या बिझनेसचं नाव कोणाला कळणारही नाही। त्याला तुम्ही लाइटिंग लावताय, पण ते लाइटिंग जर कुठे बंद पडलेलं असेल, काही चालू आणि काही बंद असेल, तर तुमचा ब्रँड ती तुम्ही सांभाळताय हे तिथूनच तुमचं दिसून येतं। आपल्या ब्रँडची जाहिरात करताना छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा निश्चित काळजी घ्या आणि अशा गोष्टींच्या माहितीसाठी मला नक्की फॉलो करा।